नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टायटल बघितलेलं असेल पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला गणित रिझनिंगचे खूप चांगले मार्गदर्शन मिळणार आहेत. तर मित्रांनो बघा, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट बघा, या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया, ठीक आहे. चीफ पोस्ट मास्टर मॅनेजर सर्कल मुंबई. तर ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्टमन PM म्हणजे पोस्टमन आणि मेल गार्ड अँड मल्टीटास्किंग स्टाफ. तर पोस्टमन आणि मेल गार्डची पोस्ट समथिंग सारखीच असते आणि मल्टीटास्किंग स्टाफची पोस्ट म्हणजे ते ऑफिसमधली पोस्ट असते, ठीक आहे. तर बघा खाली अप्लिकेशन आर इन्व्हायटेड थ्रू ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तर ऑनलाईन तुम्हाला अप्लिकेशन या ठिकाणी भरायचे आहे. तर बघा आपण खाली अजून जाऊ. तर हे जागा जे आहे बघा, पोस्टमन अँड मेल गार्ड रेल्वे मेल सर्व्हिस डिव्हिजन. तर या म्हणजे जे पोस्टमनची जागा तुम्हाला माहीत आहे, पोस्टमनचं काम कोणतं असते, आणि मेलगार्ड जे असतात ते जे रेल्वे विभागमध्ये जे पोस्ट ऑफिस असते त्यामध्ये मेलगार्डची ड्युटी असते. तर बघा आपण महत्त्वाचं बघू या ठिकाणी. तर बघा याचं फॉर्म कधीपासून, तर बघा डेट्स ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन. तर ऑनलाईन अप्लिकेशन भरण्याची जी तारीख आहे, द रजिस्टर ऑफ कॅन्डिडेट फॉर ऑनलाईन अप्लिकेशन विल कॉमेन्स ऑन 5/10/2020 म्हणजे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरपासून दुपारी 1 वाजतापासून सुरू होणार आहे आणि क्लोज ऑन 3/11/2020 म्हणजे 3 नोव्हेंबर 2020ला बंद होणार आहे, ठीक आहे. रात्री 12 वाजता, ठीक आहे. 23:59 म्हणजे रात्री 12 वाजता. तर बघा पोस्टमॅन आणि मेलगार्डची जे पोस्ट आहे ते थोडी मोठी पोस्ट असते. पे लेवल 3 म्हणजे 7th जे नवीन पे स्केल लागलेलं आहे त्यानुसार त्यांना 21,700चं ग्रेड पे असते, बेसिक ग्रेड पे. आणि जे मल्टीटास्किंग स्टाफची पोस्ट आहे ते लेवल 1ची पोस्ट आहे आणि त्याला 18,000चं ग्रेड पे आहे, ठीक आहे. जे गव्हर्नमेंट सर्व्हिस आले त्यांना माहीत असते. आता नवीन 7th पेनुसार पे युनिट कमी जास्त झालेले आहेत. तर बघा आपण बघू आता डायरेक्ट आपण वॅकन्सी बघू किती किती आहे आणि सिलेबस बघू पहिलं तर आपण. तर बघा या ठिकाणी एज लिमिट बघून घेऊ आपण पहिले, 1 मिनटं. तर बघा क्रायटेरिया काय पाहिजे, एलिजिबिलिटी म्हणजे नॅशनल सिटिजनशिप ऑफ. तर बघा सिटिजनशिप ऑफ इंडिया और नेपाळ और भूटान म्हणजे आता भारताचे कुठलेही लोक या ठिकाणी भरू शकतात. आणि या ठिकाणी बघा एज लिमिट किती आहे. तर मित्रांनो बघा या ठिकाणी एज लिमिट, तर एज लिमिट आहे पोस्टमन आणि मेलगार्डसाठी 18 ते 27 आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25, ठीक आहे. हे झाली ओपनसाठी. आता कॅटेगरीसाठी बघा या ठिकाणी कॅटेगरीसाठी SC ST साठी पोस्टमन मेलगार्डसाठी 5 वर्ष जास्त आणि मल्टीटास्किंगसुद्धा 5 वर्ष जास्त. तसंच या ठिकाणी बघा तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता या ठिकाणी कॅटेगरीसाठी किती किती म्हणजे ते दिलेलं आहे. एज लिमिटमध्ये कन्सेशन दिलेलं आहे, ठीक आहे. तर आता आपण बघूया. बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे यामध्ये. तर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे यांनी. पोस्टमन आणि मेलगार्डसाठी फक्त 12वी पास पाहिजे. आणि त्यानंतर बघा मराठी इज अ लोकल लँग्वेज म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला महाराष्ट्राची मराठी लोकल लँग्वेज आपल्याला आली पाहिजे, ठीक आहे. तर हे जे आहे ते 30/6/2020चं एक इंडिया पोस्टचं एक मेमो निघालेला आहे त्यानुसार, ठीक आहे. त्यानुसार आपल्याला बघा या ठिकाणी न्यू दिल्ली OM नंबर आणि बघा या ठिकाणी एक मेमो आहे, हे खाली तारीख दिलेली आहे 30/6/2020. त्यानुसार आपल्याला मराठी येणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही गोवामध्ये राहत असाल तर कोकणी किंवा मराठीसुद्धा चालेल गोवाच्या कॅन्डिडेटसाठी, ठीक आहे. हे झालं पोस्टमन मेलगार्डचं. तसंच बघा MTSसाठी सुद्धा इथं दिलेलं आहे खाली. आणि बघा वरती अजून दिलेलं आहे फॉर सिलेक्शन ऑफ महाराष्ट्र स्टेट द अप्लिकंट शुल्ड हॅव स्टेटेड पास मराठी लँग्वेज ॲटलिस्ट अप टू 10th स्टँडर्ड. म्हणजे तुमचं 10वीमध्ये मराठी असणे आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये फक्त आता बघा त्यांनी सिटिझनशिप जे दिलं आहे ते पूर्ण ऑल इंडिया दिलेलं आहे, पण त्यांचं 10वीमध्ये मराठी असणं कंपल्सरी आहे. आता मराठी फक्त महाराष्ट्राच्याच कॅन्डिडेटचं असतं 10वीमध्ये, अदर स्टेटच्या कॅन्डिडेटचं नसतो, ठीक आहे. तर आपण बस फक्त या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. ओके, हे महत्त्वाची लाईन आहे तुमच्यासाठी, कारण की मागच्या वेळेससुद्धा भरती झाली होती, UP बिहारचे कॅन्डिडेट या ठिकाणी आलेले होते. आणि बघा आता तुम्हाला फॉर द सिलेक्शन ऑफ गोवा म्हणजे गोवामध्ये मराठी आणि कोकणीसुद्धा चालेल 10वीमध्ये. आणि नॉलेज ऑफ वर्किंग ऑफ कॉम्प्युटर द कॅन्डिडेट विल हॅव टू क्वालिफाय पेपर 3. आता आपण पेपर 3सुद्धा पुढं बघणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे.
तर बघा मल्टीटास्किंग स्टॅपसाठी, तर मल्टीटास्किंग स्टॅपसाठी सुद्धा 10वी पास पाहिजे, मराठीचं नॉलेज पाहिजे आणि 10वीमध्ये तुमचं मराठी असणं पाहिजे आणि तुम्हाला कॉम्प्युटरची स्किल येणं आवश्यक आहे. बेसिक कॉम्प्युटरची स्किल्स असते मित्रांनो, थोडंफार टायपिंग गिपिंग काही असेल त्यामध्ये आपण पाहू पुढं ते सुद्धा सिलेबसमध्ये. तर बघा आता या ठिकाणी आलो आपण सिलेबसमध्ये. ओके, तर बघा सिलेबस म्हटलं आहे पॅटर्न त्यांनी, बघा पॅटर्न ऑफ अँड सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे, तर बघा त्यामध्ये 3 पेपर होणार आहे तुमचे. ठीक आहे, बघा पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. तर पेपर 1 म्हणजे कॉम्पिटेटिव्ह ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार या ठिकाणी. ठीक आहे, पेपर 1 म्हणजे आपला जो ऑब्जेक्टिव्ह पेपर असतो 100 मार्काचा, तसं तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आणि पेपर 2 म्हणजे ते आहे कंबाईन ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँड पेन अँड पेपर डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट, म्हणजे तुम्हाला मराठीचं टेस्ट राहणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, जे तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे प्रश्न येणार आहेत तेच तुम्हाला तिथं लिहून द्यावं लागेल त्यांना मराठीमध्ये. ओके, ते सुद्धा मी अजून त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, ते मला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये समजून सांगणार आहे. आता बघा पेपर 3, तर पेपर 3 आहे क्वालिफाईंग ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट. फक्त हे तुम्हाला क्वालिफाय करायचे आणि हे सुद्धा तुम्हाला क्वालिफाय करायचे. बघा क्वालिफाईंग लिहिलेलं आहे आणि जे मेरिट लिस्ट लागणार आहे ते पेपर 1च्या मुळे लागणार आहे. ठीक आहे, तर बघा पेपर 1 जो असणार आहे तो बघा खाली दिलेला आहे त्यांनी टाईप ऑफ क्वेश्चन्स. बघा 2 नंबरचा कॉलम बघा टाईप ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे यामध्ये मल्टिपल टाईप क्वेश्चन राहणार आहे. आणि यामध्ये बघा सिलेबस गिवन बिलो मल्टिपल क्वेश्चन्स अँड सब्जेक्टिव्ह, म्हणजे जे मल्टिपल टाईप क्वेश्चनचं सिलेबस आहे तेच तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवायचं आहे पेपर 2मध्ये, आणि हा ऑन कॉम्प्युटर राहणार आहे. तर हे पेपर 2 आणि पेपर 3 फक्त क्वालिफाईंग आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता पुढच्या पेजवर आलो आहे मी. तर बघा नंबर ऑफ क्वेश्चन, तर पहिल्या पेपरमध्ये 100 राहणार आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये ॲज पर सिलेबस. ठीक आहे, तर पहिल्या पेपरमध्ये 100 प्रश्न राहणार आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा सिलेबसनुसार राहणार आहे, तिसऱ्यामध्ये सुद्धा तसंच राहणार आहे. तर पहिल्या पेपरला 100 मार्क आहे, दुसऱ्या पेपरला 60 मार्क आहे आणि तिसऱ्या पेपरला 40 मार्क आहे. पहिल्या पेपरला 90 मिनटं वेळ आहे, दुसऱ्याला 45 मिनटं आणि तिसऱ्याला 20 मिनटं. पहिला पेपर इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे, दुसरा पेपरसुद्धा इंग्लिश आणि लोकल लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये, आणि तिसरा पेपर फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे कॉम्प्युटरचा. तर बघा लँग्वेज ऑफ आन्सर, तर बघा पहिला पेपर जो आहे तो मल्टिपल चॉईस पेपर आहे, दुसरा पेपरसुद्धा तुम्हाला ॲज पर क्वेश्चन पेपर, म्हणजे तुम्ही जर मराठीमध्ये लिहाल तर मराठीमध्ये, तिसरा तर इंग्लिशमध्ये आहेच. तर या ठिकाणी क्वालिफाईंगचं दिलेलं आहे की कोणत्या कॅटेगरीला क्वालिफाय होण्यासाठी, म्हणजे पास होण्यासाठी किती मार्क पाहिजे. ठीक आहे, तर बघा आता सिलेबस काय दिलेला आहे यांनी. ठीक आहे, जो पहिला पेपर आहे त्याचा सिलेबस महत्त्वाचा आहे, 90 मिनटं 100 प्रश्न. तर बघा यामध्ये जनरल अवेअरनेस ए सेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, ए सेक्शन त्याचे 30 प्रश्न राहणार आहे. इंडियन जॉग्रफी, सिविक्स, जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल अँड आर्थिक्स अँड मोरल स्टडी, असे 30 प्रश्न राहणार आहे. बेसिक अर्थमॅटिक म्हणजे बेसिक गणित, याचे 40 प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, आता दुसऱ्या पेजवर जातो मी. बघा दुसऱ्या पेजवर आलो तर बघा यामध्ये बेसिक गणित म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, अजून हे सर्व गणितामध्ये दिलेलं आहे, याचे 40 प्रश्न राहणार आहे. ओके, आणि त्यानंतर रिझनिंगचे 30 प्रश्न राहणार आहे. ठीक आहे, आणि पेपर 2मध्ये बघा हा पेपर 2 महत्त्वाचा आहे, 15 क्वेश्चन्स राहणार आहे. पेपर 2मध्ये ट्रान्सलेशन ऑफ वर्ड इंग्लिश टू लोकल लँग्वेज, म्हणजे इंग्लिशमधून मराठीमध्ये करायचे आहे, त्याचे 15 प्रश्न, मराठीतून इंग्लिशमध्ये त्याचे 15 प्रश्न, आणि लेटर रायटिंगला 15 मार्क्स आणि एसेला 15 मार्क्स, असा पेपर 2 राहणार आहे. ठीक आहे, याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पूर्ण सिलेबस, तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तसंच आता कम्प्युटरमध्ये बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं डाटा एंट्रीचं राहणार आहे वर्क. ठीक आहे, ओके 20 मिनिटाचं तुम्हाला वेळ आहे, कारण तिसऱ्या पेपरसाठी याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे समजून, मी याच्या पहिले परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे, आणि बघा मित्रांनो या ठिकाणी फीस दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी फीस ओपनसाठी, ओपन EWS आणि OBCसाठी 500 रुपये, आणि अदर कॅटेगरी SCसाठी 100 रुपये, STसाठी सुद्धा 100 आणि PWD म्हणजे फिजिकली जे आहे हँडिकॅप त्यांच्यासाठी, आणि फिमेलसाठी सुद्धा 100 रुपये. ठीक आहे, आणि तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. बघा आता पुढं मी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर्स दाखवतो, कुठले सेंटर्स आहे एक्झामिनेशन सेंटर्स बघा. ठीक आहे, हे बघा एवढे एक्झामिनेशन सेंटर्स आहे, 25 एक्झामिनेशन सेंटर्स आहेत. ठीक आहे, यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर, बाकी तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. ठीक आहे, पुढे आता आपण जागा बघणार आहोत, किती किती जागा आहेत. तर बघा यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणे एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला बघा
मला वाटते पोस्टमन मिल घ्यायसाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन पाहिजे किंवा काढता येते ते तुम्ही पहिले आपण जागा पाहून घेऊ त्यानंतर ते बघणार आहोत. ठीक आहे, ते मेन महत्त्वाचं आहे. बघा या ठिकाणी जागा दिलेल्या आहे, तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून बघू शकता कुठं कुठं कॅटेगरीज किती जागा, कारण की भरपूर साऱ्या जागा आहेत. टोटल तशा 1029 जागा पोस्टमन आणि मेल गार्डच्या आहे. ठीक आहे, पोस्टमनच्या जागा आहे 1029. ओके, 29 जागा पोस्टमनच्या आहे. आणि त्यानंतर हे झालं मेलगार्डची जागा 15 आहे. ठीक आहे टोटल. त्यानंतर बघा मल्टीटास्किंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ठीक आहे, म्हणजे हे जे मल्टीटास्किंग स्टाफ असते त्याच्या 32 जागा एकूण कॅटेगरी वाईज डिवाईड झालेल्या आहे. ठीक आहे, आणि हे झालं सब ऑर्डिनेट ऑफिस, म्हणजे जे आपल्या गावात पोस्ट ऑफिस असते त्याच्या हे जागा आहे टोटल 295 मल्टीटास्किंग स्टाफसाठी. आणि हे जे आहे 295 हे बघा सब ऑर्डिनेट ऑफिस, म्हणजे आपल्या गावात जो पोस्ट ऑफिस असतो जे आपल्या तालुक्यावर असते ते झालं. आणि हे जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस म्हणजे मेन जे ब्रांच असते, मेन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असते तिथच्या जागा आहे 232 जागा. ठीक आहे, तर पोस्टमनचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये एक मिनटं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे का ते बघितलं होतं मी कुठंतरी ते पॉईंट. ठीक आहे, हे आलं पोस्टमनचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर यामध्ये बघा काय आहे, नोट 1 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा मी पोस्टमनचं तुम्हाला दाखवत आहे, पोस्टमनचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आणि या ठिकाणी बघा नोट 1. ठीक आहे, बघा नोट 1 तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून वाचू शकता. नोट 1.3 नक्की वाचा, महत्त्वाचं आहे ते. ठीक आहे, द पर्सन्स अपॉइंटेड टू द पोस्टमन शॅल एक्वायर अ ड्रायव्हिंग लायसन्स टू ड्राईव्ह 2 व्हीलर ऑर 3 व्हीलर ऑर लाईट मोटर व्हेकल विदिन अ पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ हॅज अपॉइंटमेंट. म्हणजे तुम्हाला 2 वर्षात आत काढायचं. ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन्स तरी पण काढून ठेवा पहिलेच, कारण की आपल्याला लागायचंच आहे या ठिकाणी. अ कॅन्डिडेट नॉट हॅव्हिंग व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स ॲट द अपॉइंटमेंट टू द पोस्टमन शॅल बी अर्न periodical interment pay scale production such license for period of 5 years from the date of appointment whether earlier after production such license or expiry of such 5 years period of pay shall be released respectively. Level pay would have reached had the periodical increment pay was not withheld. No arrears of pay shall be paid for the incident. म्हणजे तुम्ही जर समजा तिथं लागले आणि तुम्ही जर ड्रायव्हिंग लायसन काढलाच नाही 2 वर्षाच्या आत, तरी तुम्हाला ते थोडं वेळ देणार पण तुमचं पेमेंट देणार नाही. ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन लागणार आहे आपल्याला 2 वर्षाच्या आत काढायचं आहे. आणि यानंतर बघा तिसरा, इट शुड बी नोटेड दॅट अप्लिकंट्स दोज who have studies and pass only in Konkani language up to 10th standard shall be eligible only selection to Goa postal division of the post of postman. म्हणजे ते गोवाचे कॅन्डिडेट जे फक्त कोकणी भाषेमध्ये 10वी पास आहे त्यांच्यासाठी ते फक्त गोवामध्येच फॉर्म भरू शकते, ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. ठीक आहे, तर धन्यवाद मित्रांनो.